रायगडमध्ये आदिती तटकरे 15 ऑगस्टला करणार ध्वजारोहण. राज्य सरकारचं परिपत्रक जारी. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा मात्र कायम. दिल्लीत सरकारला जाब विचारणाऱ्या खासदारांना अटक केली. ईव्हीएम कसं हॅक होतं हे भाजपाच्या नेत्यांना दाखवलं. उद्धव ठाकरे यांचा सरकारवर घणाघात. सत्याबाहेर येईल म्हणून निवडणूक आयोग घाबरला. राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल. ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची सुटका. शपथपत्रासह 10 दिवसाच्या आत पुरावे सादर करा. राहुल गांधींना महाराष्ट्र निवडणूक आयोगाची नोटीस. गोपीनाथ मुंडेंनी ओबीसी समाजाची मोड बांधली. मात्र मुंडेंना मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली खंत. लातूरमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण. फेकलेले तुकडे उचलायचे नाहीत अशी वडिलांची शिकवण. वडिलांच्या आठवणी सांगताना पंकजा मुंडे भाऊक. महादेवी हत्तींनी संदर्भात गुरुवारी होणार सुनावणी. महादेवीसाठी सरकारसह वनतारा सर्वोच्च न्यायालयात. गरज पडल्यास शस्त्र हाती घेऊ जैन मुनींचं वक्तव्य. जैन मुनींच्या वक्तव्याशी सहमत नाही. मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं वक्तव्य. पुण्यात कुंडेश्वर दर्शनाला जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात. भाविकांनी भरलेलं वाहन 100 फूट खोल दरीत कोसळलं. 9 महिलांचा मृत्यू तर 20 जणांची प्रकृती गंभीर. प्रेम प्रकरणाच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू. जळगाव जिल्ह्यातील जामनेरमधील धक्कादायक घटना. जामनेर शहरात तणावाचं वातावरण.